येऊ आपलं संपत आलंय महाराज. जस्ट 5 मिनिट्स. हा, महाभारतात गेले, द्रोणाचार्यांनी चक्रव्यूह वाकलंय, सगळ्यात बुद्धिवान द्रोणाचार्य चक्रव्यूह वाकलंय. 7 मंडल आहेत त्याच्यामध्ये, 7 मंडल पार करून केंद्रबिंदूपर्यंत पोहोचायचं आणि सगळं तेच तोडून माघारी यायचं आहे. अर्जुन म्हणला मी जाऊ का, द्रोणाचार्य म्हटले तुम्ही जाताय का, त्याला भारी वाटलं. पण धर्मराजा म्हटले तुम्ही जाऊ नका, तुम्ही आत गेलात तर बाहेरचं युद्ध हारलं जाईल. मग अभिमन्यू म्हणला मी जाऊ का. अभिमन्यू अर्जुनाचा हुशार की तुम्ही उगच बोलवलं, मला जमतंय की तुम्हाला महाराज बरं का. ते असे मग ते अर्जुनाचा पोरगा अभिमन्यू, पण त्याला त्याच्या आईनं फक्त आत जायचं शिकवलं नव्हतं, वाचलं होतं, ऐकलं होतं कधी. पण त्याची माय बाहेर यायचं ऐकताना झोपली होती, कळतंय. त्याची माय बाहेरचं ऐकताना, त्याच्यामुळं त्याला फक्त तुम्ही तर टीव्ही बघितल्या, तुमचं कसं होईल याचा विचार करते मी महाराज. म्हणजे अभिमन्यू तरी गुतला होता. तुमची पोरं बंगला बांधणार याची गॅरंटी मी देते माय, पण त्या बंगल्यात तुम्हाला ठेवणार का नाही याची गॅरंटी काय तुम्ही आपल्याकडून घ्यायची. तुमची पोरं बंगल्या बांधणार लागा, पण ठेवायचं नाही हो. काय अवघड आहे, लय अवघड आहे. तुम्ही ग्रहणात सुद्धा टीव्ही बघितली, कसं होणार आहे तुमचं. मला क्यू येते क्यू तुमची. जाऊ दे, असं ते काय हरकत नाही, अजून मी वेळ गेली. हा, पण कसं असतं ना, झाडाची फांदी कवळी येतोपर्यंतच वाकते, मोठी झाल्यावर वाकवाय गेल्यावर मोडते. वाकत लेकरं लहानपणीच वागतात, मोठ्यापणी. आणि शेवटी देवालाही तसंच आवडतं की रे. मला सांगा, तुम्ही पूजा करता, करीत जा. देवघर आहे तुमच्या घरात, पूजाला तुम्ही फुलं कशी वापरता, ताजी का शिळी. एखादं शिळं आलं तर काय करता ग, तुम्ही गांभीर्यानं विचार करा मायबापा. देवाला फुली सुद्धा ताजी वाता, देवाला फुलं सुद्धा ताजी वाता, आणि काकड्याला सगळे म्हातारे बसवतात तुम्ही. तुम्ही सांगा बदामनगरकर कसं व्हायचं रे. असं असतं का रे दादा, आहे की नाही. म्हणजे फुलं सुद्धा ताजी आणि काकडा म्हातारा गलीला कळत नाही रे. एवढंच ऐकू येत रे. तुम्हाला काकड्याच्या अभंगाची ताकद माहित आहे. विठ्ठलाला उठवायची ताकद त्या अभंगात आहे. कुणाला, जगाच्या बापाला, विश्वाच्या मालकाला ते अभंग उठवतात. तुम्ही सांगा, तुम्ही आम्हाला यश देणार नाहीत का ज्या अभंगाचा उच्चार जर आमच्या मुखात असेल तर. काय ताकद आहे. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. आता जागा, आता चाला, आता चाला, आता चाला, आता जागा रे भाईलो जागा, 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 आता जागा रे भाईलो जागा. चोरी निचल्यांनी चल्या ना टोनी भागा, चोरी निचल्यांनी चल्या. चोर म्हणजे काय, काय काय काळ झोपलाय तोपर्यंत हुकून पळा. चोरींनी जल्यांनी जल्ल्या ना डोली भागा, निचल्यांनी जल्ल्या ना डोली भागा. आता जागा, आता चाला, आता चाला जागा, आता चाला जागा रे भाई जागा, जागा रे भाई जागा, आता 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 जागा रे भाई जागा. जाग कधी येते. वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. मेरे देह तुरले बजारा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा. 5वा दिवस आहे रे, अजून 2 जायचे त्यांची. महाराज तर वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नर देह दुर्लभ जाना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा.
गरुडाचे पायी गरुडाचे पाय वेळोवेळा डोई वेगळ्या नावात हरी आनवात हरी वेगळ्या नावात हरी आनवात हरी मृत्यू लोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर तेथील मोकाशी उभा असे विठेवर तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा म्या मदत येतोरी कान हे बधीर झाले वाचा बोले बोबड नाक मुख गळू लागले लाल आणि शेंबूड श्वाना परी गती झाली अवघी करती हाड हाड तुम्ही संत माय बाप एवढा करा सहस्त्र दीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा पुढा पांडुरंगाता दर्शन द्या सकळा पुढा पांडुरंगा प्रभात समय पातला वैष्णवांचा वेळा धरला वैष्णवांचा वेळा धरला दातला पिंगाग बाई पिंगाग पिंगाग बाई पिंगा अवग 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 दागड पिंगाग अवग दागड पिंगाग अवग दांगड पिंगाग दांगड पिंगा दांगड पिंगा दांगड पिंगा डीजे पेक्षा जास्त माझ्या अभंगात आहे. पाहिजे तेवढे विनोदी अभंग भेटतील पाहिजे तेवढे मुंगी उडाली तिने गिळिले मुक्ताईंची कूट रचना मधला अभंग आहे नामदेवरायांचा मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती 17 रांजण भरले पिले 12 हत्ती कोण व्याली मुंगी तिचं दूध 17 रांजण कुणाचं मुंगीचं पिले किती काय नाही दिसणं झालंय वाटतं एवढं काय टेन्शन घेता महाराज बरं का कोण व्याली मुंगी तिचं दूध 17 रांजण कुणाचं पिले 12 हत्ती कुणाचं दूध ऐका कीर्तन अरे काय ढेकळं मेळ लागणार आहे रे दादा अगदी असं आहे रे नामदेवरायांचा सांगण्याचा उद्देश आहे या मुंगी या अभंगासारखं जीवन आहे कर्म कमी बोबाटा जास्त ज्ञान कमी अहंकार जास्त ताकद कमी पण बोलायचं माऊली म्हणले मला माहित आहे माझी ताकद आहे मी तुझ्याकडे यावं सगळं सुकृताचं फळ द्यावं कसं काय द्यावं या विषयाकडे अर्जुनाने कृष्णाला मागितलं अभिमन्यू आत गेला अभिमन्यू आत गेला 7 मंडल पार केली केंद्रबिंदू पर्यंत पोहोचला पण बाहेर यायचं ज्ञान नसल्यामुळे पडला त्याच्या पडल्याचा गैरफायदा जयद्रथाने घेतला मानेवर लात घातली अभिमन्यूला वाईट वाटलं डोळ्यातनं पाणी आलं अर्जुन म्हणला क्षत्रिय नावाने कलंक आहेस तू एकतर तू पडायला नव्हता पाहिजे आणि पडला तर जगायला नव्हता पाहिजे एकतर तू पडलास वर्ण जगतोयस आणि वर्ण रडतोयस अभिमन्यू म्हणला रडलो याचं कारण पडलो नाही पडलो म्हणून रडत नाही जयद्रथाने मानेवर लात घातली पण त्याचा बदला मला घेता आला नाही म्हणून डोळ्यातनं पाणी आलं याला क्षत्रिय म्हणायचं शोभला क्षत्रिय सोड जीव बाप जिवंत आहे अर्जुनाने पण घेतला उद्या सूर्यास्तापर्यंत जयद्रथ मारेल ज्यानं माझ्या पोराचा अपमान केला जर नाही मारला तर अर्जुन स्वतःची चित्ता स्वतः रचलन उडी स्वतः मारल पटपट बोला पण कुणी केला बोला पण कुणी केला हा पूर्ण केला ड्रायव्हरनं कळतंय की ड्रायव्हर आपल्या सगळ्या जगाचा सारथी कोण आहे कारण दुर्योधन डोक्याशी बसला अर्जुन उठल्यावर कोण दिसणार लक्षात ठेवा नम्रता आहे तिथे देव आहे पायाशी राहिला तर भेटेल लय बराबरी करायला गेला तर भेटणार कळतंय म्हणून पायाशीच आता कोठे धावे म्हणत तुझे भाग गेला देवाची हे द्वारी हेच वर्णन महत्वाचं आहे तिथेच जाता यावं तुझ्या चरणावर मस्तक ठेवता यावं अर्जुनाने तेवढंच केलं अर्जुनाला देव भेटला अजून काय पाहिजे विषय संपला मग त्यावेळेस अर्जुनाने पण केला सूर्योदय झाला युद्ध पुकारणी झाली दिवसभर जयद्रथ हुडकला पण सापडला आता सापडलाच नाही तर मारायचा कसा आणि नाही मारला तर अर्जुन पणाला माग सरकणार ते काय आपल्यासारखं नसतंय आपण आता केलेला पण 5 मिनिटात विसरतो
आपल्या तर संतात फरक आहे की नाही. अर्जुनाने पण केला होता, दिवसभर सापडला नाही, देवाला चिंता वाटायला लागली. देव म्हणले जर सापडला नाही तर ही चिता रचणार उडी. पण अर्जुना जर उडी मारली तर उद्या महाभारत ऐकणारी लोक म्हणतील ही उडी मारूस तर ही उभा राहिलेलं करीत काय होत. कारण आम्ही आजपर्यंत काय म्हणलो, मागे पुढे उभा राहे देव राखतो, बरोबर आहे की नाही. हे खोटं ठरेल ना, तरले तर ती हा भरवसा नामधारकाचा, हा नामधारकाचा विश्वास खोटा ठरेल की नाही, तरलं जात. मग देवानं काय केलं, सुदर्शन चक्र फिरवलं, सूर्यास्ताच्या अगोदर सूर्यास्त केला. कळतं, विचार करायचा, थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करा. सूर्यास्ताच्या अगोदर म्हणजे वेळेच्या अगोदर वेळ आणली. अर्जुनाला वाटलं मी हारलो, चिता रचली, उडी मारणार. देव म्हणले जायच्या आधी बाय बाय कर. आपण काय करतो जायच्या आधी, आम्ही जातो आमच्या, त्याच्या आधी आमचा. आता रामराम घ्यायचा, माझ्या चहू बाजूनं माणसं आहेत, मी रामराम कसा घेणार, घालीन लोटांना वंदीन चरण, सगळीकडे फिरणार की नाही. मग अगदी सगळीकडे फिरले. अर्जुनाने महाग बघितलं, मागच्या गर्दीत जयद्रथ होता. देवाला माहित होतं ही येणार, ही धर्म चुकवणार. आपला धर्म आहे, शत्रू जरी असला अंतकाल चुकवायचा, धर्म पाळणार याची जाणीव होती. देवाला माहित होतं ही येणार, म्हणूनच नाटक केलं होतं. देव नाटक करा एक नंबर, कारण हाही तो कर्नाटकाचा नाटक त्याच्या नावातच आहे महाराज. जयद्रथ दिसला, पण अर्जुन म्हणला दिसून फायदा नाही, सूर्यास्त झालाय. झालाय का, सुदर्शन चक्र महागारी घेतलं, सूर्य जागेवर गेला. अर्जुनाला कळलं देवाची लीला, सूर्यास्ताला वेळ आहे. अर्जुनाला कळल्या कळल्या जागेवर बाण मारला. जयद्रथ मियाला पटपट बोला, बाण कोणी मारला, मियाला कोण, पण मियाला कोणामुळं, हा पण करणारे ज्ञानोबा राय, पण करणारे ज्ञानोबा राय, सांगणारे ज्ञानोबा राय, पण करवून घेणार कोण. इथे कृष्ण कुठं दिसतोय का, पण खरं सांगा झालं कोणामुळं. दिसत जरी नसला तरी इतका गोड सप्ताह फक्त भगवंताच्या कृपेनेच होऊ शकतो, हे लक्षात. दिसत नाही म्हणून नाही, करून घेणारा. मेरा आपकी कृपा से काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करती को तुम कन्हैया, मेरा काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरे आपकी कृपा से सब काम हो रहा है. मी फक्त आयुष्यात पंढरीचा वाऱ्या करी, वारे न चुको दे हरे, होईन भिकारी पण पंढरीचा मी तुझा दास व्हा, तुझ्या चरणावर मस्तक ठेव. देवा माझा विश्वास आहे, माझं चांगलं माझ्यापेक्षा चांगलं तुलाच चांगलं कळतंय. गोमट येते करा माझे भार ओझे तुम्हासी, मी काय करावं जाई नगे माये, तू काय करावं सर्व सुकृताचे फळ म्हणून काय दिलं आपल्या संसाठी. देवाची वारी जर आपल्याला देव करत असेल तर आयुष्यात अजून काय फळ मोठं पाहिजे सांगा. तुम्हीच विचार करा, देवाचं नाव जर आपल्याला देव करत असेल तर अजून काय मोठं फळ पाहिजे. कशानं होतंय, आवडीने भावे. कसं घ्यायचं मी सांगते ना, दोन्ही हात वर करा. तसे तुम्ही लय उलाशी आहेत महाराज. तुम्हाला खरं सांगते, मी एवढं कीर्तन करीत नाही, फक्त तुमच्या प्रेमामुळे एवढं कीर्तन केलंय महाराज. तासा दीड तासाच्या पलीकडे जात नाही आपण, पाकिटापुरतच करतो फक्त. प्रेमाने दोन्ही हात वर करा, प्रेमाने. लक्ष्मी शारंग तर सीतापती रघुवीर गाथा गोविंद, राधा गोविंद रखुमाई पांडुरंगा, राधा गोविंद रखुमाई पांडुरंगा, राधा गोविंद भाई पांडुरंगा, राधा गोविंद भाई पांडुरंगा. खाली कोणी घ्यायला सांगितले तुमचे हात सांग. असं घेतले तर घ्या, जाऊ द्या. तुम्हाला बोलल्यावर झोंबण, पण मी बोलणार. तुम्ही एवढे गर्दी केली, यातले अर्धेच ऐकायला आले दादा, अर्धे तर एकाच कामासाठी आले, टीव्हीत बघितली समक्ष बघायची. अरे दादा, अरे नाकाच्या जागेवर नाक आहे, डोळ्याच्या जागेवर डोळे, माणसापेक्षा वेगळी काय एलियन आहे. सामर्थ्याने लक्ष देऊन ऐका, बहीण आहे म्हणून एक आहे म्हणून सांगते. कीर्तनकार कोण आहे हे ऐकून कधी कीर्तनाला येऊ नका.
आपल्या गावात कीर्तन आहे म्हणून कीर्तनाला ही परंपरा पाळली. कीर्तनकारामुळे कीर्तन कधीच मोठं होत नाही, कीर्तनामुळे कीर्तनकार मोठा होतो. लक्षात येते? अगदी त्याच पद्धतीने म्हणून सामर्थ्याने लक्षात घ्यायचं. समदृष्टी घेता समान श्री हरी शमद माबरी हरी झाला. मग काय केलं देवा? काही नाही, मी फक्त माझ्या बापाला भेटायला गेलो. कोण आहे तुमचा बाप? माझ्या आईचा नवरा. असं होतंय आमच्याकडे, असंच असतं माऊली, आईचा नवराच असतं. मी नाही म्हणत, रखमा देवी, रखमाई जी माझी माय आहे तिचा जो वर आहे याचा अर्थ जो नवरा आहे तो माझा. मी फक्त मराठीत म्हणलं, तुम्हाला जरा अवघड गेलं ऐकायला. अगदी तसं, जो माझ्या आईचा वर आहे तो माझा बाप आहे, आणि तो माझा नाही विश्वाचा बाप आहे. तो फक्त माझ्या एकट्याचं नाही त्रैलोक्याचं कल्याण करतोय, सगळ्या सुकृताचं फळ देतोय. फक्त मुखात त्याचं नाम विठोपाय दाखव मागे, विठोपाय दाखव मागे, विठोपाय विठोबार कुमार, 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 विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, कवरडे हरि विठ्ठल ज्ञान दे, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, काही नाही महाराज, मुखात तुझं नाव आहे, जगाच्या मालकाची कृपा, एवढं सामर्थ्याने सगळं चालू आहे. अपयशाने कितीही वाट्यामध्ये फाटे घालावे, जगाने किती नावं ठेवावं, लोकांनी किती पाय खेचावे, फक्त पांडुरंगा तू मस्तकावर हात ठेवावा. जग जिंकायची ताकद माझ्यात आहे, फक्त तू मस्तकावर हात ठेव. आणि त्या पांडुरंगाचा मस्तकावर हात आहे, जग काय त्रैलोक्य जिंकायची ताकद आहे. म्हणून अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन, तिन्ही लोक फक्त जाईन गे माये. सुंदर नामचिंतनाचा अट्टास, अगदी गोड अखंड नाम सप्ताह, 5व्या दिवसाची सेवा माझ्याकडं. डोळ्याचं पारणं फेडावा आणि खऱ्या अर्थाने संसाराचा शीन घालवावा, एवढा सुंदर अखंड नाम सप्ताह तुम्ही करताय. अगदी गोड माणसं आहे. त्या सगळ्या मगाशी मला जो दाखल त्या ऑइल पेंटच्या रांगोळ्या असतील, रामाच्या आगमनाचा तुमच्यातला जल्लोष असेल, आनंद असेल, खरंच फार भाग्यवान माणसं आहेत तुम्ही की तुम्हाला देवाचं प्रेम कळालं. फार भाग्यवान माणसं तुम्ही. देवाचं प्रेम कुणालाही कळत, फार भाग्यवान माणसं. जिथं 16.5 वर्षाची कानोपात्रा वेश्येची पोरगी आहे, जिला तिचा बाप माहीत नाही, पण पंढरीच्या गाभाऱ्यात नाचती. जगाच्या मालकानं फक्त गाभाऱ्यात नाचली म्हणून आज पंढरीच्या गाभाऱ्यात अखंड तिची समाधी. कारण ज्ञानोबारायांचं वचन आहे, काही झालं तरी पंढरी सोडायची. महाराज धन्य कानोपात्रा आजी झाली भाग्याची, भेटी झाली ज्ञान देवाची, म्हणून भेटी झाली ज्ञान देवाची. काय ताकद. माझा स्वतःचा अनुभव आहे. ज्याने ज्याने माझ्या ज्ञानोबारांच्या संजीवन समाधीवर मस्तक ठेवलं ना, त्या लेकराचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. कसं आहे असं, खट नट सकलांचे येते आहे अधिकार, प्रत्येकाला तेवढाच अधिकार मिळतो ज्यानं मुखात त्याचं नाम घेतलं. फार भाग्यवान माणसं. देवाला आम्ही कळावे याचा अर्थ आम्हाला देव कळावा, देवाला आम्ही कळल्याशिवाय राहत नाही. सुंदर नामचिंतनाचा 8 तास, गोड टाळकरी एवढी बारकी बारकी लेकरं गेली 2.5-3 तास देह भानहार पुन्हा असतात. तुम्ही मायबाई पुढ्या सामर्थ्याने बसलात. गोड गायनाचार्य, उत्कृष्ट मृदुंग वादक, इथं गुणवंत मंडळीसाठी जोरदार टाळ्या जोरात.
तुमच्या सप्त्याची आणि तुमच्या भागाची शोभा आहे की एवढे गुणवंत वारकरी संप्रदायातील सामर्थ्याने पालखी आपल्या खांद्यावर पेलवणारी मंडळी तुमच्या भागात आहे. त्यांच्या चरणावर शतशः प्रणाम आहे. उत्कृष्ट सिस्टीम दादांचे मनस्वी आभार. अगदी गोड आवाज दिला. जगाच्या मालकाची कृपा आहे तुमच्यावर. त्याचबरोबर कॅमेरेवाले दादा, तुमच्यामुळं पाठीमागच्यांना बघायला भेटलं, ऐकायला भेटलं. तुमच्या चरणावर शतशः प्रणाम आहे. कुणी मान्य करो न करो, पण आमच्या प्रसिद्धीचा, आमच्या वैभवाचा नाही म्हणलं तरी फार मोठा वाटा तुमचा आहे की तुमच्यामुळं आम्ही प्रसिद्धीपर्यंत पोहोचतो. हां, आता ते कोण मान्य करतं कोण नाही करतं, पण ते फक्त सगळं टाकीत जावा, थोडं थोडं टाकीत जाऊ नका. हे रील्सचा जमाना आहे. थोडं ऐकलं की माणूस त्याच्याविषयी जज करतं. व्यक्तीला समक्ष भेटल्याशिवाय किंवा व्यक्तीला पूर्णतः ओळखल्याशिवाय जज करायचं आयुष्यात कोणी असो. सुंदर. त्याचबरोबर आमदार साहेब उपस्थित राहिले. महाराज, तुम्ही जोपर्यंत वारकरी संप्रदायाची कास धरून आहेत ना, राजकारण समाजकारण ही पुढची गोष्ट आहे, पण जोपर्यंत समाजकारणासाठी संप्रदायाची कास धरलेली तोपर्यंत जगाचा मालक तुमच्यावर कृपा करणार म्हणजे करणार, त्याच्यात वाद नाही. आणि तेवढ्याच सामर्थ्याने तुम्ही सप्त्याला उपस्थित राहिलात. तुम्ही माझ्या कीर्तनाला आलात म्हणून तुमचं कौतुक नाही, पण तुम्ही कीर्तनाला आलात म्हणून तुमचं कौतुक आहे महाराज, बरं का. कारण कीर्तनकार कुणी असो, कीर्तन कीर्तन आहे आणि कीर्तनाला येणं फार गरजेचं आहे, कीर्तन करणं फार गरजेचं आहे. म्हणून विनंती आहे, पाटला पाटलात फरक करायची का तुम्ही, फक्त दुसरं काही नाहीतर काही एके दिवशी इतकं वाटोळं होणार आहे ना. कारण यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः. जिथे स्त्रीचा सन्मान आहे तिथेच भगवंताचा वास आहे. म्हणून अगदी सन्मानाने जगूया. काही नाही, ही सगळी सेवा तुमच्या चरणी अर्पण करतोय. फार काही बोलण्यासारखं आहे, पण फार वेळ झालाय. 2.5 तास झालं कीर्तन चालू आहे. त्याच्यामुळं सगळ्यांच्या चरणावर मस्तक ठेवते. काही चुकलं असेल तर क्षमा मागते आणि सेवेला विराम.